राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. आज तुम्हाला आहे ना बसून पोट कमी करायचंय, बसून कंबर कमी करायचंय. सोपे व्यायाम आहे. सकाळी जेव्हा झोपेतून उठताना लगेच करा हे व्यायाम. झोपेतून उठून बसलाय, बसल्या बसल्या जरी केले तरी चालेल. तुम्हाला जास्त वेगळा टाइम काढून किंवा वेगळा वेळ घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या लगेच हे व्यायाम करा, तरी तुमचं बसल्या बसल्याचं निघालेलं पोट आहे ते कमी होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर कंबर सुद्धा कमी होणारा व्यायाम आहे. आता काय करायचंय, लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय, दोन्ही पायांना तुम्हाला मोकळं करायचंय. हे बघा, जितकं तुम्ही घेता येईल ना अंतर, तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुम्हाला अंतर घेऊन तुम्हाला दोन्ही पाय ताणवायचे आणि ताणून काय करायचे बघा, फक्त अंगठ्याला, डाव्या अंगठ्याला उजव्या हात लावायचे. हे बघा, बोट लावायची. हे बघा, या पद्धतीनं व्यायाम एकदम सोपे सोपे, अवघड नाहीये. बसल्या बसल्याचे हा व्यायाम करायचा तुम्हाला 50 टाइम, 25-25चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बसल्या बसल्याचे व्यायाम म्हणजे तुमचं पोट आणि कंबर दोन्ही पण कमी करणार आहे मित्रांनो. 50चा रेपिटेशन घ्यायचा. आता परत 10 घेऊया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता यातच परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, एका पायाला तुम्हाला फोल्ड करायचं आणि दुसरा पाय तुम्हाला एकदम सरळ करायचा आहे. आणि सरळ करून काय करायचंय, फक्त हे बघा, तुम्हाला फक्त तुमच्या गुडघ्याला डोकं लावायचंय आणि परत वरती यायचं. परत गुडघ्याला डोकं लावायचं, परत वरती यायचंय. खूप लोकांचं आहे ना खाली गुडघ्याला डोकं लागत नाही, मग काय करतात ते पाय उचलतात. पाय उचलून नाही करायचं, मग काय नुसतं गुडघ्याला डोकं लावणं, पण पाय एकदम सरळ जमिनीला टेकलेला पाहिजे. हे बघा, आणि हा पाय आहे ना, दुसरा पाय आहे ना, तुमच्या इनर थाय म्हणजे जी आतली मांडी ना तिला पूर्ण टच झालेला पाहिजे. आणि हे बघा, पाय एकदम सरळ राहायला पाहिजे, उचलायचा नाहीये, म्हणजे ताण तुमच्या पोटावरती येतोय, कमरेवरती येतोय. हा व्यायाम करायचा तुम्हाला एका साईड ना 15 टाइम. पूर्ण सेट घ्यायचा तुम्हाला 30चा. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुमच्या ह्या ज्या पायाच्या मांडीच्या खालच्या नसा आहे ना, त्यांच्यावरती पण ताण पडतो, त्या पण मोकळ्या होतात. तुमचं जर थायला, तुमच्या ज्या ह्या मांड्यांना जर चरबी झाली असेल ना, तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम करायला जाल ना, पूर्णपणे ताण पडेल तुम्हाला. हे बघा, आता इनर मांडीला तुम्हाला पूर्ण पाय लावायचा आहे, पाय अजिबात उचलायचा नाही. 1 2 3 4 5 6
7 8 9 10. बसल्या बसल्याचेच व्यायाम आहे, सोपे. आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते. तसंच करूया. पायाला दुसरा पायाचा तळपाय तुम्हाला पूर्ण मांडीला लावायचा आहे. आणि उजव्या हाताने तुमचा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि डाव्या हाताने तुम्हाला वरतून हे बघा या पद्धतीनं न्यायचंय. बघा ताण कुठे पडतोय? तुमच्या कमरेवरती मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. त्याचबरोबर बेंबीच्या खालची जी चरबी आहे तिच्यावरती पण ताण पडतो. हा व्यायाम पण एका साईडनं करायचा आहे तुम्हाला 15 टाईम. दोन्ही साईडनं तुम्हाला हा सेट 30चा करायचा आहे. हे बघा, पाय अजिबात उचलायचा नाही. काही लोक, खूप लोक मी बघते असं पाय उचलतात. पाय बिलकुल उचलायचा नाही. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. तिन्हीचे तीनही व्यायाम तुम्हाला एकदम आरामशीर आहेत मित्रांनो. नक्की करा. घरातली घरं सकाळी झोपेतून उठलात ना तुम्ही, त्याच वेळेस हे व्यायाम केले तरी तुम्हाला खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जे पोट आहे निघालंय ते कमी होऊन जाणार आहे. आणि ते पण व्यायाम बसल्या बसल्याच करायचे. बघा नक्की फरक पडेल. आणि फरक पण तुम्हाला लगेच पहिल्या दिवसापासून दिसायला पण सुरुवात करेल. कारण पूर्ण ताण देणारा पोटावरती आणि कमरेवरती ताण देणारा व्यायाम आहे मित्रांनो. नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.